गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागील तासामध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरच्या सिलेबसवर आधारित बहुपर्यायी प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्र या अभ्यासक्रमाचे एक रिव्हिजन करत होतो. त्यामध्ये आपण 68 सिलेबसवर आधारित बहुपर्यायी प्रश्न अभ्यासले. या तासामध्ये या पुढील बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासूया. तर क्वेश्चन नंबर 69. क्वेश्चन नंबर 69, रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत. रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत. आता खाली 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी कोणकोणते मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत हे तुम्हाला योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे. तर पहिला पर्याय आहे गिफेन वस्तू. पहिला पर्याय गिफेनच्या वस्तू किंवा गिफेन वस्तू. ब आहे जीवनावश्यक वस्तू. क आहे दोन्ही बरोबर आणि ड आहे दोन्ही चूक. पहा, प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. रिकामी जागा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत. पहिला पर्याय गिफेनच्या वस्तू किंवा गिफेन वस्तू. ब दुसरा पर्याय जीवनावश्यक वस्तू आणि क तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही चूक. तर मागणीच्या नियमाचे अपवाद आपण पाहिले. त्यामध्ये पहिला पर्याय गिफेन वस्तू हे पाहिलेलं होतं. कारण गिफेन यांनी हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत मागणीच्या सिद्धांताचे अपवाद सांगितले. मागणीच्या सिद्धांताचा अपवाद सांगितला हलक्या प्रतीच्या वस्तूच्या वर. आणि तोच अपवाद गिफेन वस्तू या नावाने सुद्धा आपण पाहिलेला आहे. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. मागणीच्या गिफेन वस्तू ह्या मागणीच्या सिद्धांताचे अपवाद आहेत. त्यानंतर दुसरा पर्याय आहे जीवनावश्यक वस्तू. जीवनावश्यक वस्तूला सुद्धा मागणीचा सिद्धांत लागू पडत नाही. म्हणून जीवनावश्यक वस्तू सुद्धा मागणीच्या सिद्धांताचा अपवाद आहे. म्हणून पहिला पर्यायही बरोबर आहे. दुसरा पर्याय जीवनावश्यक वस्तू हाही बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे दोन्ही बरोबर. अ आणि ब हे दोन्हीही बरोबर आहेत असा तिसरा पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे क दोन्ही बरोबर. आणि चौथा पर्याय होता दोन्ही चूक. तर चौथा पर्याय हा चुकीचा आहे. पहिला पर्याय बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे आणि हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत हे सांगणारा तिसरा पर्याय क दोन्ही बरोबर आहे हे योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ज्या 2 किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो त्यांना रिकामी जागा म्हणतात. पहा, ज्या 2 किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो त्यांना रिकामी जागा म्हणतात. अ पहिला पर्याय आहे गिफेन वस्तू. दुसरा पर्याय आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. तिसरा पर्याय आहे पर्यायी वस्तू आणि चौथा पर्याय आहे पूरक वस्तू. तर या 4 पैकी कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला निवडायचं. ज्या 2 किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो तेव्हा त्यांना रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात? गिफेन वस्तू म्हणतात का नाही? प्रतिष्ठेच्या वस्तू म्हणतात का नाही? पर्यायी वस्तू म्हणतात का नाही? तर चौथा पर्याय आहे पूरक वस्तू.
पूरक वस्तू म्हणजे काय, आपण याची व्याख्या पाहिली. त्यानंतर त्याची उदाहरणं पाहिली. वही आणि पेन ह्या पूरक वस्तू आहे. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकाच वेळी वहीचा वापर करावा लागतो आणि पेनचा वापर करावा लागतो. म्हणून वही आणि पेन ह्या पूरक वस्तू आहेत. त्यांचा एकत्रित आपल्याला वापर करावा लागतो. तसंच कार आणि पेट्रोल ह्या त्या ठिकाणी पूरक वस्तू आहेत. म्हणून त्या ठिकाणी ज्या दोन किंवा अधिक वस्तूंचा उपभोग एकत्रित घेतला जातो त्यांना रिकामी जागा म्हणतात, म्हणजे पूरक वस्तू म्हणतात. म्हणून ड हा पर्याय योग्य आहे. आता हे तीन पर्याय कसे चुकीचे आहेत हे पाहूया. अ, ब, क हे तीन पर्याय कसे चुकीचे आहेत हे पाहूया आपण. गिफेन वस्तू नाही. गिफेन वस्तू ह्या त्या ठिकाणी हलक्या प्रतीच्या वस्तूला म्हणतात, म्हणून अ पर्याय चुकीचा आहे. प्रतिष्ठेच्या वस्तू सुद्धा त्या ठिकाणी एकत्रित वापरल्या जातात किंवा नाही हे सांगता येत नाही. म्हणून या प्रश्नाचं प्रतिष्ठेच्या वस्तू सुद्धा योग्य उत्तर नाही. आणि क पर्यायी वस्तू सुद्धा एकत्रित वापरल्या जात नाही. पर्यायी वस्तूचं उदाहरण आपण पाहिलं होतं, चहा आणि कॉफी. तुम्हाला चहा किंवा कॉफी या दोन वस्तू पर्यायी आहेत. तुम्ही चहा पिऊ शकता किंवा त्याला पर्याय म्हणून कॉफी घेऊ शकता. म्हणून क हे सुद्धा उत्तर योग्य नाही. तर योग्य उत्तर आहे पूरक वस्तू ड. ओके, पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 71. क्वेश्चन नंबर 71 71. प्रश्न नीट आहे का. रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही. रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी अपवाद नसलेला, पुरवठा सिद्धांताचा अपवाद नसलेला तो पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडायचा. कारण प्रश्न असा दिलाय, रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही. कोणता नाही. अ पर्याय अ नाशवंत वस्तू, ब हस्तकौशल्याच्या वस्तू, क गिफेन वस्तू आणि ड सर्व. वरील सर्व. तर पुरवठा सिद्धांताचा अपवाद पर्याय अ आहे का पा. नाशवंत वस्तू. पुरवठा सिद्धांताचा अपवाद आहे नाशवंत वस्तू. हस्तकौशल्याच्या वस्तू सुद्धा पुरवठा सिद्धांताच्या अपवाद आहेत. त्यानंतर गिफेन वस्तू हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही, तर हा मागणी सिद्धांताचा अपवाद आहे. म्हणून रिकामी जागा हा पुरवठा सिद्धांताचा अपवाद नाही. या ठिकाणी योग्य पर्याय आहे क गिफेन वस्तू. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. क्वेश्चन नंबर 72. काय आहे प्रश्न नीट आहे का. पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पर्यायी वस्तूची मागणी कशी असते हे तुम्हाला ओळखायचं. पर्यायी वस्तूची मागणी पर्याय अ पूर्ण अलवचिक, ब पूर्ण लवचिक, क लवचिक आणि ड अलवचिक. तर पर्यायी वस्तूची मागणी रिकामी जागा असते. तर पर्यायी वस्तूची मागणी कशी असते हे आपण अभ्यास करताना, अध्ययन करताना पाहिलं. त्याचं उदाहरण सुद्धा पाहिलेलं आहे. पर्यायी वस्तूची मागणी, उदाहरणार्थ
आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, चहा आणि कॉफी हे एकमेकाला पर्याय आहे. छत्री आणि रेनकोट हे एकमेकाला पर्याय आहे. अशा पर्यायी वस्तूची मागणी ही लवचिक असते. का लवचिक असते? कारण ह्या दोन्ही वस्तू एकमेकाला पर्याय असतात. एका वस्तूची किंमत वाढली तर दुसरी वस्तू पर्यायी लोकांना स्वस्त वाटू लागते. म्हणून लोक किंमत वाढलेल्या वस्तूला जे पर्याय स्वस्त उपलब्ध आहेत तो खरेदी करतात. म्हणून किंमत वाढलेल्या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी होते, म्हणजेच त्या वस्तूची मागणी लवचिक असते. म्हणून पर्यायी वस्तूची मागणी ही रिकामी जागा असते. याचा योग्य पर्याय कोणता? अ. पूर्ण अलवचिक? नाही, पूर्ण अलवचिक नसते. ब. पूर्ण लवचिक? नाही, पूर्ण लवचिकही नसते. क. लवचिक. हा पर्याय योग्य आहे, कारण पर्यायी वस्तूची मागणी ही लवचिक असते. आणि ड पर्याय अलवचिक हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणून या 4 पर्यायापैकी क पर्याय लवचिक हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. विविध उपयोगी वस्तूची मागणी रिकामी जागा असते. विविध उपयोगी वस्तूची मागणी कशी असते याचं अभ्यास करताना आपण उदाहरण दिलेलं होतं. वीज. वीज ही वस्तू विविध उपयोगी आहे. विविध उपयोगी म्हणजे काय? ज्या वस्तूचे एकापेक्षा जास्त उपयोग असतात, अनेक उपयोग असतात, ज्या वस्तूचे अनेक उपयोग असतात, अशा वस्तूंना आपण विविध उपयोगी वस्तू म्हणतो. उदाहरणार्थ दूध असेल. दूध आपण पिण्यासाठी उपयोग करतो, दूध चहा बनवण्यासाठी उपयोग करतो, दुधाचा आपण पेढे बनवण्यासाठी उपयोग करतो. म्हणजे दुधाचे अनेक उपयोग आहेत. आणि सर्वात जास्त विविध उपयोगी वस्तू म्हणजे वीज, इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी ही विविध उपयोगी वस्तू आहे. जर विजेचे दर वाढले तर आपण फक्त विजेची मागणी कमी करून फक्त अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी विजेचा वापर करतो आणि मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी कमी करतो. आणि या उलट वीज जर स्वस्त झाली तर आपण विजेचा वापर अतिमहत्त्वाच्या गरजेसाठी तर करतोच, परंतु कमी महत्त्वाच्या गरजेसाठी सुद्धा विजेचा वापर करतो आणि स्वस्त झालेल्या विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढवतो. म्हणून विविध उपयोगी वस्तूची मागणी ही कशी असते? ही लवचिक असते. म्हणून चौथा पर्याय ड लवचिक हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 74. क्वेश्चन नंबर 74. प्रश्न नीट आहे. टिकाऊ वस्तूची मागणी रिकामी जागा असते. टिकाऊ वस्तूची मागणी रिकामी जागा असते. वस्तूमध्ये काही वस्तू ह्या नाशवंत वस्तू असतात, काही वस्तू ह्या टिकाऊ वस्तू असतात. तर टिकाऊ वस्तूंची मागणी कशी असते हे आपण उदाहरणाच्या साहाय्याने अभ्यासलेलं आहे. कदाचित उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की टिकाऊ वस्तूंची मागणी कोणती असते. याबाबतचं आपण उदाहरण पाहिलं होतं. छत्री. छत्री ही वस्तू त्या ठिकाणी टिकाऊ वस्तू आहे. एकदा घेतल्यानंतर ती 2-3 वर्ष वापरण्यासाठी आपल्याकडे टिकते. किंवा फॅन. एकदा फॅन घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याचा 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष ती वस्तू टिकणारी असते, तिचा आपण वापर करू शकतो. म्हणून टिकाऊ वस्तूची मागणी कशी असते? तर पूर्ण अलवचिक असते का? नाही. ब पर्याय पूर्ण लवचिक असते का? नाही. क पर्याय लवचिक. तर क पर्याय योग्य आहे, कारण टिकाऊ वस्तूची मागणी ही लवचिक असते. कारण टिकाऊ वस्तूची किंमत वाढली तर लोक
घरीच असलेली वस्तू बिघडलेली दुरुस्त करून वापरतात. परिणामी टिकाऊ वस्तूची किंमत वाढल्यामुळं टिकाऊ वस्तूची मागणी कमी होते. आणि या उलट जर टिकाऊ वस्तू स्वस्त झाल्या तर लोक जुनी बिघडलेली वस्तू दुरुस्त करून वापरण्याऐवजी नवीन वस्तू विकत घेतात आणि अशा टिकाऊ वस्तूंची मागणी किंमत कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढवतात. म्हणून टिकाऊ वस्तूची मागणी ही लवचिक असते. ती पूर्ण अलवचिकही नसते, पूर्ण लवचिकही नसते, तर ती लवचिक असते. म्हणून क्वेश्चन नंबर 74 चा योग्य पर्याय आहे क, लवचिक. त्यानंतर क्वेश्चन नंबर 75. क्वेश्चन नंबर 75 नीट ऐका. सवयींच्या वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पहा, सवयींच्या वस्तूची मागणी कशी असते हे आपल्याला सांगायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणजे काही वस्तू अशा असतात, आपण पाहिलेलं आहे की काही वस्तू अशा असतात की त्या वस्तूचा वापर करण्याची व्यक्तीला सवय लागलेली असते. आणि ती सवय लागलेली असल्यामुळे अशा वस्तूची मागणी उपभोक्ता किंमत वाढली तरी सुद्धा कमी करत नाही. कारण त्या वस्तूचा वापर करण्याची व्यक्तीला सवय लागलेली असते. सवय लागलेली असल्यामुळे व्यक्ती अशा सवयीच्या वस्तूची किंमत वाढली तरी सुद्धा त्या वस्तूची मागणी फारशी कमी करीत नाही. म्हणून अशा वस्तूची मागणी ही कमी लवचिक असते किंवा ताठर असते. म्हणून खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपण आता निवडूया. सवयीच्या वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पर्याय अ, पूर्ण अलवचिक. पूर्ण अलवचिक असते का? नाही. ब, पूर्ण लवचिक. नाही, पूर्णही लवचिक नसते. ब पर्याय चुकीचा आहे. क, कमी लवचिक किंवा ताठर. तर हा पर्याय योग्य आहे, कारण लोकांना वस्तू वापरण्याची सवय लागलेली असते. किंमत वाढली तरी सुद्धा लोक अशा वस्तूची मागणी फारशी कमी करत नाहीत. म्हणून सवयीच्या वस्तूची मागणी ही कमी लवचिक असते किंवा त्याला आपण ताठर लवचिक असते, किंवा सवयीच्या वस्तूच्या मागणीची लवचिकता ही ताठर असते असं आपण म्हणतो. म्हणून क पर्याय बरोबर आहे, कमी लवचिक असते. ओके. आणखी एक प्रश्न आपण घेऊया. क्वेश्चन नंबर 76. पूरक वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पूरक वस्तूची मागणी रिकामी जागा असते. पूरक वस्तू म्हणजे काय? तर एक गरज भागवण्यासाठी जेव्हा आपण एकापेक्षा जास्त वस्तूंचा वापर करतो आणि आपली एक गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्या वस्तूंना पूरक वस्तू असे म्हणतात. उदाहरण आपण पाहिलं की आपल्याला चहा पिण्याची गरज पूर्ण करायची आहे, तर चहा बनवण्यासाठी आपण एकाच वेळी चहा पावडरची मागणी करतो, दुधाची मागणी करतो आणि साखरेची मागणी करतो. म्हणून चहा पावडर, साखर आणि दूध ह्या वस्तू एकच गरज पूर्ण करण्यासाठी एकाच वेळी वापरतो, म्हणून ह्या वस्तू आहेत पूरक वस्तू. म्हणून त्यापैकी एखाद्या वस्तूची किंमत कमी जास्त झाली तरी सुद्धा इतर ज्या पूरक वस्तू आहेत त्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर बदलत नाही, किंवा किंमत वाढलेल्या वस्तूची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदलत नाही, तर त्या वस्तूची मागणी ही ताठर असते किंवा कमी लवचिक असते. म्हणून पूरक वस्तूची मागणी रिकामी जागा असते. या प्रश्नाचा योग्य पर्याय कोणता? अ, पूर्ण लवचिक. ब, पूर्ण अलवचिक. क, कमी लवचिक किंवा ताठर.
आणि ड वरील सर. तर यापैकी क पर्याय बरोबर आहे. पूरक वस्तूची मागणी ही कमी लवचिक असते किंवा ताठर असते. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण 76 प्रश्न सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासावरील सिलॅबसचे रिव्हिजन करण्यासाठी आणि बहुपर्यायी प्रश्नाचा सराव करण्यासाठी आपण पाहिले. या माध्यमातून आपण बहुपर्यायी प्रश्न कसे सोडवावे, बहुपर्यायी प्रश्नाच्या माध्यमातून संपूर्ण सिलॅबसचं आपण त्या ठिकाणी रिव्हिजन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.